श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। शहरातील देवपुरातील जवाहरलाल स्टेडियमचे लवकरच रुपडे पालटणार। शालार्थ आयडी प्रकरणातील सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांचा जामीन न्यायालयाने केला नामंजूर। देशसेवेतून सेवानिवृत्त झालेले एसीपी नायब सुभेदार राकेश चिंतामण देसले यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न। साक्री रोडवरील कुमार नगरातील ब्लॉक नंबर K1 रूम नंबर 9 येथे बंद घर फोडून धाडसी चोरी। मालपूर येथे संत सावता महाराज व संत नामदेव महाराज याच्या समाधी सोहळ्यानिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन। आणि शहरातील विविध भागात अनेक दिवसापासून खंडित होणारा वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील देवपुरातील जवाहरलाल स्टेडियमचे लवकरच रुपडे पालटणार आहे। स्टेडियमच्या आधुनिकीकरणासाठी शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी 2 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून या निधीतून स्टेडियममध्ये अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यात येत असल्याची माहिती धुळे तालुका तालीम संघाचे अध्यक्ष रवींद्र आगाव यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। धुळे शहरातील कुस्तीचे शहाण असलेल्या देवपुरातील जवाहरलाल स्टेडियमचे लवकरच रुपडे पालटणार असून स्टेडियमच्या आधुनिकीकरणासाठी शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी 2 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून या निधीतून स्टेडियममध्ये अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यात येत आहेत। विशेष म्हणजे संपूर्ण स्टेडियम डोमने बंदिस्त करण्यात येणार असल्याने उन्हाळा अथवा पावसाळ्यात येथे कुस्ती स्पर्धेचे आयोजन करणे शक्य होणार असल्याची माहिती धुळे तालुका तालीम संघाचे अध्यक्ष रवींद्र आगाव यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। जवाहरलाल कुस्ती स्टेडियमला धुळ्याच्या क्रीडा क्षेत्रात मोठा ऐतिहासिक वारसा आहे। 13 ऑक्टोबर 1964 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते आणि तत्कालीन नगराध्यक्ष भगवान लोकरे यांच्या उपस्थितीत या स्टेडियमचा शुभारंभ झाला होता। या मैदानावर देश विदेशातील नामवंत मल्लांच्या कुस्त्या रंगल्या असून अनेक कुस्तीपटूंच्या क्रीडा कारकिर्दीला या मैदानाने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे। मात्र कालांतराने देखभाल दुरुस्ती अभावी स्टेडियमची अवस्था खराब झाली होती। कुस्तीपटूंना आवश्यक सुविधा मिळत नसल्याने स्टेडियमच्या नूतनीकरणाची मागणी सातत्याने होत होती। या पार्श्वभूमीवर धुळे तालुका कुस्तीगीर तालीम संघाचे अध्यक्ष रवींद्र आगाव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आमदार अनुप अग्रवाल तसेच माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांची भेट घेतली। स्टेडियमची सद्य स्थिती आणि कुस्तीपटूंना भेडसावणाऱ्या अडचणी त्यांच्या निदर्शनास आणून देत स्टेडियमच्या सर्वांगीण विकासाची मागणी करण्यात आली। आमदार अनुप अग्रवाल हे दिलदार असून त्यांनी कुस्ती क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत स्टेडियमच्या विकास कामासाठी 2 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला। या निधीतून स्टेडियमला नवीन छत बसवणे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती मॅट बसवणे, 2 स्वतंत्र खोल्या, कार्यालय, प्रेक्षक गॅलरीचे नूतनीकरण, शौचालयाची सुविधा, आधुनिक विद्युतीकरण तसेच अत्याधुनिक स्टेज उभारण्याचे काम करण्यात येणार आहे। यामुळे राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। त्यामुळे धुळे शहराच्या कुस्ती क्षेत्राला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। पत्रकार परिषदेला माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, धुळे तालुका कुस्तीगीर तालीम संघाचे अध्यक्ष रवींद्र आगाव, सचिव दिलीप जगताप, योगेश चव्हाण, अशोक कराड, नंदलाल दरगुडे, पिंटू यादव, संजय चौधरी, नंदलाल फुलपगारे, बाबा कोळी, दत्तू कल्याणकर, कृष्णा शिंदे, विनायक काकडे, युनुस शेख, समीर गवळी, रमेश लामगे, राम सोनवणे, संजय महाले, संदीप पाटोळे, राजेंद्र देवरे आदी उपस्थित होते। धुळे जिल्हा अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे साहेब, त्याच्यानंतर तालीम तालुका संघाचे अध्यक्ष रवींद्र आगाव उर्फ गड्ड्या पैलवान आणि माझे सर्व मंडळी, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि सगळे जे ज्येष्ठ श्रेष्ठ वस्ताद यांनी सगळ्यांनी आम्हाला पाठबळ देऊन का वो काहीतरी करायचंय तर अनुप भयाकडे गेलो 2 कोटी रुपये मंजूर त्यांनी करून दिले। आणि थोडंफार याच्यात थोडंसं थांबलं गेलं होतं, किंतु परंतु राहतं थोडंफार। पण त्याच्यानंतर मी 5-7 वेळा आम्ही भेटायला गेलो, पण त्याच्यानंतर आमदार साहेबांनी ते काम पुढं रेटून आज काम चालू केलं त्यांनी। आणि हे तर पहिलं काम आहे, अजून 2 काम बाकी माझी अजून, म्हणजे परवान लोकांसाठी एकदम आपण म्हणतो ना, न भूतो ना भविष्यामध्ये असं काम होणार नाही, मी ते काम करणार आहे डायरेक्ट। आणि अनुप भैयांनी जे सहकार्य केलं एवढं मोठ्या कामाला, मी आजपर्यंत असा दिलदार माणूस आणि जैसा बोले वैसा चाले अनुप भैया आमदार साहेब यांनी मी फक्त 2-3 मीटिंग घेतल्या आम्ही आणि 2-3 याच्यात सांगितलं का साहेब, आणि स्टेडियममध्येच सांगितलं होतं का अनुप भैया साहेब का तुम्ही आम्हाला स्टेडियमचं हे करून द्या। तर 2 कोटी रुपये देणारा पहिला आमदार आम्ही, त्यांच्या सगळ्यांच्या वतीने
आम्हाला भरभराटाचा आशीर्वाद द्यावा त्यांनी. जवाहरलाल स्टेडियम भाऊ अरे स्टेडियमचं नाव जवाहरलाल स्टेडियम 1964 सालापासून झालेलं आहे. आज कम से कम 62 पुढच्या महिन्यात 62 वर्ष होतील ते. इतकं जुनं प्राचीन काळाचं आहे. तर त्याला रूप देण्यासाठी हे जेवढे ज्येष्ठ पैलवान मंडळी तुमच्यासारखे पत्रकार बंधू जे आम्हाला वारंवार सहकार्य करत असतात त्याच्याबद्दल सगळ्यांचा ऋणी आहेत. शालार्थ आयडी भ्रष्टाचार प्रकरणातील सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांचा जामीन न्यायालयाने नामंजूर केला आहे. तसेच पश्चिम बंगाल राज्य बोगस भरती केसच्या धर्तीवर बोगस शालार्थ प्रकरणी कारवाईसाठी सर्वोच्च न्यायालयात लवकरच जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती डॉक्टर पंकज साळुंखे यांनी दिली. बोगस शालार्थ आयडी प्रकरणातील भ्रष्टाचार प्रकरणी सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांचा जामीन न्यायालयाने नामंजूर केला आहे. पश्चिम बंगाल राज्य बोगस भरती केसच्या धर्तीवर बोगस शालार्थ प्रकरणी कारवाईसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन लवकरच जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती डॉक्टर पंकज साळुंखे यांनी दिली. यावेळी बोलताना साळुंखे यांनी सांगितले की सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष नाशिक विभागातील बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याकडे लागले आहे. दररोज नवीन खुलासे आणि नवीन अटकेचे सत्र सुरू आहे. या संदर्भात आपण यापूर्वीच उच्च न्यायालयाने मुंबई येथे इंटरव्हेशनल दाखल केलेले आहे. शिवाय बोगस शालार्थ आयडी प्रकरणातील 15 संशयित आरोपींच्या अटकपूर्व जामीन अर्जावर देखील हरकत नोंदवलेली आहे. मात्र न्यायालयाच्या व्यस्त कारभारामुळे इंटरव्हेशनलवर सुनावणी होत नसल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत सध्या बोगस शालार्थ आयडी प्रकरणातील अनेकांना आपण जिंकलो असे वाटत आहे. मात्र मी यापूर्वी देखील सांगितले आहे की माझा लढा हा शेवटच्या श्वासापर्यंत सुरू राहणार आहे. भ्रष्टाचाराच्या विरुद्ध सुरू केलेल्या या लढ्यात मी एकटा लढत असलो तरी राज्यभरातील प्रामाणिक लोकांचा मला पाठिंबा मिळत आहे. सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या कमेंट्स मला प्राप्त होत आहेत. नाशिक विभागाच्या व्यतिरिक्त पुणे, कोल्हापूर, कोकण, विदर्भ अशा सर्व विभागातून मला मेसेज येत आहेत. तुम्ही आमच्या जिल्ह्यात या, आमच्या तालुक्यात बघा, आमच्या विभागात बघा असे मेसेज येत आहेत. मात्र जे काम नाशिक येथील स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी संदीप मिटके व रामदास शेळके करून दाखविले आहे ते करण्याचे धाडस इतर जिल्ह्यातील किंवा विभागातील अधिकारी का दाखवत नाहीत हा माझा प्रश्न आहे. पश्चिम बंगाल राज्यात 2016 मध्ये शालेय शिक्षण विभागाने बोगस भरती प्रक्रिया राबवली. त्या भरती प्रक्रिया संदर्भात कोलकाता उच्च न्यायालयाने सर्व 25,753 लोकांच्या नियुक्ती रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सर्वांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने 3 एप्रिल 2025 रोजी कोलकाता उच्च न्यायालयाचा आदेश कायम करून सर्व 25,753 लोकांच्या मान्यता रद्द करण्याचा आदेश कायम ठेवला. त्याच धर्तीवर मी शालार्थ आयडी प्रकरणातील बोगस शालार्थ असलेल्या लोकांची नियुक्ती रद्द करण्यात यावी. या नियुक्ती प्रकरणात प्रत्यक्ष दोषी असलेले शालेय शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची सेवा समाप्त करून झालेल्या भ्रष्टाचाराची रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी. या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी सत्र न्यायालय नाशिक रोड नाशिक येथे अटकपूर्व अर्ज दाखल केले होते. त्यात शिक्षणाधिकारी प्रवीण वसंत अहिरे, किरण जयप्रकाश कुवर, भास्कर पाटील, देवदास महाजन, शिक्षण उपसंचालक नितीन बच्चाव, भाऊसाहेब चव्हाण, वेतन पथक अधीक्षिका मीनाक्षी गिरी, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद तरळ, मनोज पाटील, शरद शिंदे, प्रदीप शिंगाणे, राहुल पवार, लेखाधिकारी मनीष कदम, अविनाश पाटील, अमोल कुलकर्णी, रामकृष्ण पाटील यांचा समावेश होता. या सर्वांचे जामीन अर्ज नाशिक रोड सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.डी. जोशी यांनी फेटाळले आहेत अशी माहितीही पंकज साळुंखे यांनी दिली. मी डॉक्टर पंकज साळुंखे. आज आपण इथे जमलेलो आहोत बनावट शालार्थ आयडी प्रकरणाच्या संदर्भात पुढचा पार्ट समजण्यासाठी. तर काल नाशिक रोड सत्र न्यायालयाने 15 लोकांचा 15 जे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलेला होता त्यांचा अर्ज फेटाळलेला आहे. तर त्यात ते फक्त एका मिनिटात मी जे माननीय सत्र न्यायालयाने जो काही ऑर्डर केलेली आहे ती ऑर्डर इतकी धक्कादायक आहे, इतकी भयंकर आहे. ती ऑर्डर मी तुम्हाला एका मिनिटात जो त्यातला मेन कोट आहे मान्य न्यायाधीश जोशी साहेबांनी केला तो मी वाचून दाखवू इच्छितो. मराठीत सांगतो. ती ऑर्डर इंग्लिशमध्ये होती. आणि एखाद्या देशाचा विनाश करण्यासाठी अणुबॉम्बची गरज नसते. त्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेत खोलवर भ्रष्टाचार रुजवणेच पुरेसे असते. हा पांढरपेशी गुन्हा आहे. यात खोलवर रुजलेले कारस्थान समाविष्ट आहे. यात उच्च पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींना जर संरक्षण मिळाले तर पुरावे आणि कार्यालयीन पुरावे देखील नष्ट करू शकतात. त्यामुळे या सर्वांचे बेल रिजेक्ट करत आहोत. सर्वात महत्वाचं नाशिक सत्र न्यायालयाने अजून एक गोष्ट नोंद केलेली आहे. ती मराठीत त्यांना सांगितलेली आहे की ज्ञानाची मंदिरे असणाऱ्या पवित्र शाळेच्या प्रांगणात जेव्हा गुन्हेगारी कृती घडते तेव्हा केवळ त्या वास्तूची पवित्रता नष्ट होत नाही तर भावी पिढीच्या चारित्र्याचा आणि पर्यायाने राष्ट्राच्या भविष्याचा पाया ढासळतो. म्हणजे किती भयंकर म्हणावं हे.
अतिशय भयंकर. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी या सगळ्या प्रकरणाला आजपर्यंत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलं होतं इंटरव्हेन्शन, परंतु त्या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाची सुद्धा धावपळ सुरू असल्यामुळे ते प्रकरण बोर्डावरती येत नाहीये. त्यामुळे मला नाईलाजास्तव आता हे सर्व प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे PIL मला फाईल करतो आहे. या PIL मध्ये 2000 जो संदर्भ मी घेणार आहे की 2016 मध्ये पश्चिम बंगाल येथे असाच एक पद्धतीचा जो आता शाला सायडीचा घोटाळा आलेला आहे, त्याच पद्धतीचा बनावट शिक्षक भरतीचा घोटाळा 2016 साली घडलेला होता. तर त्यात पश्चिम बंगाल सरकारने, पश्चिम बंगाल उच्च न्यायालयाने एक पिटिशन फाईल केलेलं होतं. तर त्याच्यामध्ये पिटिशन फाईल केल्यानंतर त्यामध्ये साधारणतः 25,753 शिक्षक होते की ज्यांना माननीय उच्च न्यायालयाने बडतर्फ केलेलं आहे. त्यांच्याकडून वेतनेतर लाभ कायमस्वरूपी काढून घेतलेले आहेत. त्याच्यामुळे मी या निकालाचा आधार घेऊन PIL फाईल करतो आहे. त्यानंतर जेवढे शिक्षणाधिकारी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आजपासून त्यांनी इतकी ताकद लावायची तितकी ताकद लावावी. माझी त्यामध्ये काही अडचण राहणार नाही. 24 वर्ष देश सेवा करून सेवानिवृत्त झालेले धुळे तालुक्यातील विंचूर येथील ACP नायब सुभेदार राकेश चिंतामण देसले यांचा सेवापूर्ती गौरव सोहळ्याचा कार्यक्रम विंचूर येथील रायबा मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. देशसेवेतील 24 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झालेले धुळे तालुक्यातील विंचूर येथील ACP नायब सुभेदार राकेश चिंतामण देसले यांचा सेवापूर्ती गौरव सोहळ्याचा कार्यक्रम विंचूर येथील रायबा मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते भारत माता छत्रपती शिवाजी महाराज व सुभेदार राकेश देसले यांचे आई वडील चिंतामण देसले व अरुणा देसले यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. स्वर्गीय चिंतामण देसले व अरुणा देसले यांचे सुपुत्र असलेले राकेश देसले यांनी 7 जुलै 2002 रोजी भारतीय सैन्य दलात प्रवेश करून तब्बल 24 वर्षे देशी सेवा बजावली. उपस्थित मान्यवर तसेच देसले परिवार, ग्रामस्थ व मित्र परिवारांच्या वतीने सदर गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी संरक्षण राज्यमंत्री, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, आमदार राघवेंद्र बदाने, माजी आमदार कुणाल पाटील, यशवंत खैरनार, मनोहर बदाने, भाऊसाहेब देसले, आशुतोष पाटील, बाळासाहेब देसले, महेंद्र देसले, आधार देसले, विजय देसले, जनार्दन देसले, चंद्रशेखर मेडी, शांताराम बोरसे, गोकुळ पाटील, दीपक देवरे, चंद्रमान बोरसे, निखिल मेडी, भालचंद्र देसले, बाबाजी देसले आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कमलाबाई देसले, प्राध्यापक डॉक्टर भाऊसाहेब देसले, भीमराव देसले, गोपाल देसले, रामकृष्ण देसले, यश देसले, दीपा देसले, शेखर देसले तसेच देसले परिवार व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. प्रथम माझ्या जन्मदात्या आई वडिलांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या समारंभाला उपस्थित प्रमुख पाहुणे, विंचूर गावचे सर्व ग्रामस्थ, माझे सहकारी, मित्रपरिवार, नातेवाईक आणि कुटुंबीय, आज मी भारतीय सैन्य दलातून 24 वर्ष देशसेवा करून सेवानिवृत्त होत आहे. पण या देशाची सेवा करण्याचे भाग्य मला माझे आईवडील यांच्यामुळे लाभला. आज ते आपल्यात नाहीत याची मला खूप खंत आहे, पण मी सदैव त्यांचा ऋणी राहील. आज ही भारतीय सैन्याची वर्दी, आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा व तेवढाच भावनिक देखील आहे. आज मी वर्दी उतरवत आहे, पण ही वर्दी माझ्या मनातून कधीच उतरणार नाही. कारण या वर्दीला लागलेल्या प्रत्येक डोळीचे कण, प्रत्येक घामाचा थेंब आणि प्रत्येक जखमेची खून मला आठवण करून देते की मी त्या भारत मातेचा सुपुत्र आहे, जिच्या रक्षणासाठी लाखो वीर सैनिकांनी आपले प्राण अर्पण केले. मी सीमेवर असताना अनेकदा गोळ्यांचा आवाज ऐकला, थंड उंच बर्फाच्या पर्वतावर रात्र काढली, राजस्थान सारख्या गरम उन्हात पहारा दिला. धुळे शहरातील साखरे रोडवरील कुमार नगरातील ब्लॉक नंबर K1 रूम नंबर 9 येथे घरमालक लग्नासाठी पुणे येथे गेल्याची संधी साधून चोरट्यांनी
मध्यरात्री घराचे कुलूप कडी कोंडा तोडून धाडसी चोरी केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. धुळे शहरातील कुमारनगरातील ब्लॉक नंबर K1 रूम नंबर 9 येथे घरमालक लग्नासाठी पुणे येथे गेले असल्याची संधी साधून चोरट्यांनी मध्यरात्री घराचे कुलूप व कडिकोंडा तोडून घरात प्रवेश करीत घरातील कपाटांची तोडफोड करून सामान अस्ताव्यस्त करीत लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली. घरमालक गब्बर नानकराम दुसेजा हे पुण्याहून परतल्यानंतरच नेमकी किती रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरीस गेले याची माहिती स्पष्ट होणार आहे. सकाळी आजूबाजूच्या नागरिकांच्या घरफोडीची घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने शहर पोलिसांना माहिती दिली. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने पोलिसांना चोरट्याचा माग काढण्यासाठी महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता आहे. घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज तपासावे आणि चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. घर के जो मालक है नानकराम, वो शादी पे गए पूर्णा, 5 तारीख को शादी पे गए हैं. तो कल उनकी शादी है, शायद वो परसों आ जाएंगे. तो दोपहर के मुझे 10, साढ़े 10, 11 बजे घर के बाजू में ही हम रहते, तो देखा तो ताला यहाँ पे बाहर पड़ा हुआ था. फिर यहाँ पे आके देखा तो कट्टर से उनकी कुंडी टूटी हुई थी. फिर बाद में हमने सोचा भाई चोरी होए, ऐसा अपने को थोड़ी शंका आई. फिर अपन घर की गली के 4, 5, 6, 7, 8 लोग हो गए. हमने बोला भाई थोड़ा देख के अंदर क्या हुआ है, बाहर तक है क्या अंदर तक है. तो अंदर गए तो वहाँ पे जितने भी है समझो, जो भी है दरवाजे वगैरह उसके तो समझो मुझे सब सामान निकला हुआ है. जो भी कबाड़ वगैरह है सब सामान गिरा हुआ है, निकाला हुआ है. कुछ नोटे भी पड़े हुए हैं वहाँ पे, 50 के, 10 के, 20 के पड़े हुए हैं. अभी पैसे तो अभी कितने गए क्या गए तो अपने को आइडिया अभी नहीं है. हो सकता है अभी कुछ तो होगा ही समझो. अभी मालक लोग आएंगे तो फिर बताएंगे. अभी तक पुलिस वगैरह कोई आई नहीं है, तो आप आएंगे तो फिर थोड़ी अपने को आइडिया लगेंगी. तो मेहरबानी करें आने की कृपा करें. थैंक यू साहब. तो हमारी इच्छा ऐसी है, तो चोरी तो हुई है, कट्टर भी आया हुआ है, मुझे उन्होंने किया है. तो इसको पुलिस ने आके कम से कम पूरा तपास करने को ना, कुत्ते वगैरह जो है लाने को ना, तो उसमें अपने को जल्दी आइडिया मिल जाएंगी कौन आया हुआ है. बाजू में शायद सीसीटीवी भी है, आप वो भी देखिए. तो चोरों को आप पकड़ो तो उनको धमक गिरेंगी. अगर कुछ हुआ नहीं तो फिर उनकी और हिम्मत बढ़ जाती है और वो समझो और आगे चले जाएंगे, दूसरे घर में चले जाएंगे. इसलिए मेहरबानी करके आप हमको सहयोग करो बस. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे संत सावता महाराज व संत नामदेव महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे श्री संत सावता मंदिरात आयोजन करण्यात आले होते. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील श्री संत सावता मंदिरात संत सावता महाराज व संत नामदेव महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मालपूर पावनभूमीत गेल्या 35 वर्षापासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. ज्ञानेश्वरी पारायणाचे व्यासपीठ हरिभक्त परायण मोहनदास महाराज आळंदीकर हे भूषवित असून त्यांना राजारामजी भाऊ आणि श्रीमती कार्तिका महाजन यांची साथ लावत आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी हरिभक्त परायण दत्ताजी महाराज देवळीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. कीर्तनासाठी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 3 चरांचा अभंग घेण्यात आला होता. यावेळी मृदंगाचार्य चेतन महाराज आळंदीकर, गायनाचार्य कल्पेश महाराज शेरीकर यांची उत्कृष्ट साथ मिळाली व कीर्तनाला रंग चढला. कीर्तनासाठी भाविक महिलांची तसेच पुरुषांची मोठी गर्दी झाली होती. प्रत्येक कीर्तन एक एक दिवस आपल्या या सप्ताहाला रंग चढतोय असं या ठिकाणी आता वाटायला लागलंय. भगवान पांडुरंगाच्या कृपेने वैकुंठवासी गुरुवर्य मोठे बाबा, वैकुंठवासी गुरुवर्य कृष्णाजी माऊली जायखेडा, वैकुंठवासी बापू महाराज, त्याचप्रमाणे यशोदा अक्का लोणेकर, त्याचप्रमाणे परमेश्वर नाना सुरायकर, त्याचप्रमाणे छोटे दादा यांच्या सहकार्याने प्रेरणेने आणि संत सावता महाराज भजनी मंडळ मालपूर यांच्या खऱ्या मार्गदर्शनाने हा संत शिरोमणी सावता महाराज आणि संत शिरोमणी नामदेव महाराज समाधी सोहळा आणि या सोहळ्यात गेला 35 वर्षापासून करतोय. 35वे वर्ष आणि या 35व्या वर्षाची सेवा, तिसऱ्या दिवसाची सेवा हरिभक्त परायण दत्ताजी महाराज देवडीकर. धुळे शहरातील वडजाई रोड, लालबाग, पारवा रोड, रामवाडी, आझादनगर, हजारकोली, जामचामळा, कबीरगंज, आविष्कार कॉलनी, मच्छी बाजार यासह
विविध परिसरात गेल्या काही दिवसापासून नियमित खंडित होणारा वीज पुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे करण्यात आले. धुळे शहरातील वडजाई रोड, लालबाग, पारोळा रोड, रामवाडी, आझादनगर, 100 फुटी रोड, मौलवीगंज, पेठ बाजार, आझार पोलीस, जामचामाळा, कबीरगंज, आविष्कार कॉलनी आणि मच्छी बाजार यासारख्या विविध परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वीज पुरवठा वेळोवेळी खंडित होत आहे. यामुळे नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त झाले. या समस्येवर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने महावितरणचे शहर कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की संबंधित परिसरातील डीपीवर 400 अँपिअर एबी स्विच नसल्यामुळे एका ठिकाणी बिघाड झाल्यास संपूर्ण परिसराची लाईट बंद करावी लागते. जर डीपीवर 400 अँपिअर एबी स्विच बसवले तर केवळ बिघाड झालेल्या विशिष्ट भागातच वीज बंद ठेवून दुरुस्तीचे काम करता येईल आणि संपूर्ण परिसराला होणारा त्रास टळेल. तरी नमूद परिसरातील सर्व डीपींवर तात्काळ 400 अँपिअर एबी स्विच बसवण्यात यावेत. जुने व खराब झालेले कंडक्टर बदलून नवीन फुटेड कंडक्टर लावावेत. तसेच खराब झालेले फ्यूज त्वरित बदलावेत. ज्या ठिकाणी केबलची अडचण आहे तिथे नवीन केबल टाकून वीज व्यवस्था मजबूत करावी. नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी महावितरणने तातडीने पाहणी करून अहवाल तयार करावा आणि कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत अशी मागणी करण्यात आली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी अमीन पटेल, अबुलास खान, अंसारी अक्रम सिराज यांच्यासह कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. आज अभियंता साहब को एमईसीबी के निवेदन दिया गया. 10 से 15 दिन से जब से बारिश शुरू हुई है, वड़जे रोड फिटर, रामवाड़ी फिटर, लालबाग फिटर, ये 8 से 10 घंटा बंद हो रहा है कंटिन्यू. अगर कहीं पर कुछ फॉल्ट होता है, फॉल्ट होने के बाद में अगर एक डीपी में फॉल्ट हुआ है तो पूरा फिटर बंद करना पड़ता है एबी स्विच नहीं होने की वजह से. कहीं पर फ्यूज खराब है, कहीं पर केबल खराब है, कहीं पर तार लटके हुए हैं, कहीं पर झाड़ लटके हुए हैं, उसकी वजह से शॉर्ट सर्किट होता है. अगर जल्द से जल्द ये काम नहीं होता है तो कांग्रेस पार्टी की तरफ से तीव्र आंदोलन होगा. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शहरातील देवपुरातील जवाहरलाल स्टेडियमचे लवकरच रुपडे पालटणार. शालार्थ आयडी प्रकरणातील सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांचा जामीन न्यायालयाने केला नामंजूर. देशसेवेतून सेवानिवृत्त झालेले एसीपी नायब सुभेदार राकेश चिंतामण देसले यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न. साक्री रोडवरील कुमार नगरातील ब्लॉक नंबर K1 रूम नंबर 9 येथे बंद घर फोडून धाडसी चोरी. मालपूर येथे संत सावता महाराज व संत नामदेव महाराज याच्या समाधी सोहळ्यानिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन. आणि शहरातील विविध भागात अनेक दिवसापासून खंडित होणारा वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.